आता श्री साई सच्चरित अध्याय 22. ओवी 109. पडता संकट आठवे देव, सोडिली धंद्याची उठा ठेव. निर्गुण सारी देव घेव, ठोकली धाव शिर्डीस. कुंती 5 पांडवांची आई, अज्ञात आणि वनवासा पायी. कष्टली जरी अनंत अपायी, प्रार्थी अपायची देवा ते. म्हणे देवा परमेश्वरा, सौख्य द्याजी मागत्या इतरा. मज द्या निरंतर दुःख परंपरा, पाडीन विसरा तव नामी. तेच की देवा माझे मागणे, देणे तरी मज हेच देणे. होईल मग तव नाम तेने, अखंड लेणे मम कंठा. असो आमीर केले श्रोता वक्ता अहरनिशी. हेच की मागू साई पाशी. विसरण व्हावा तव नामाशी. पाशी ठेविजे. असो आमिरे केले नमन, विधियुक्त बाबांचे हस्त चुंबन. व्याधीचे ही सविस्तर निवेदन, दुःख विमोचन प्रार्थिले. जडला जो होता वात विकार, पुसिला तयाचा प्रतिकार. बाबा मग देती प्रत्युत्तर, व्हावे सुस्थिर चावडीत. मस्जिदूतून नेमाने राती, बाबा जया चावडी प्रती. एक दिवसा आड जाती, अमीरा वस्ती ते ठाई. अमीर गांजले संधी वाते, कुठेही गावात सुखाने राहते. कोराळ्यासही जाऊन पडते, अधिक मानवते तयाना. चावडी ती मलकंबरी, जीर्ण झालेली खालीवरी. तेथे सरड पाली विंचू विखारी, स्वेच्छाचारी नांदावे. त्यातची वस्ती रोगी कुत्री, तेथेच खाती उष्टी. अमीर झाला मोठा कष्टी, चालतीन गोष्टी बाबा पुढे. मागील भागात भरला कचरा, ढोपर छिद्रे 17. हाल खाईना तयाचे कुत्रा, ती एक यात्राच जन्माची. वरून पाऊस खालून ओल, जागा उंच नीच सखोल. वाऱ्या थंडीचा एकची कल्लोळ, मनासी घोळ अमीराचे.
सांदे धरले शरीराचे स्थळ ते वाऱ्या वाऊसाचे ओलते ते ऐशिया परीचे औषध बाबांचे वचन की तयास बाबांचे ठाम बोल वारा पाऊस वास बोल जागा उंच नीच वा सखोल तयाचे तोल करू नये जरी ते स्थान विकल्पास्पद साई समागम महाप्रसाद तयाचे वचन हेची अगद मानुनी सुखद राहिला चावडी चढता तेथे समोर बिस्तरा लावून मध्यावर 9 महिने त्या चावडीवर अमीर शक्कर राहिला अंगी खेळला संधिवात अनुपान बाह्यता सर्व विपरीत परी अंतरी विश्वास निश्चित तेने यथास्थित इस्थास्थित झाले 9 महिने तेथेच वास नेमिला होता अमीरास मनाई होती दर्शनास मस्जिदीसी यावयाम परीती चावडी ऐसे स्थान दिदले होते तयास नेमून की बाबांचे आपाप दर्शन प्रयासा विन घडतसे तेही रोज सांज सकाळा शिवाय एकांतरा दोन्ही वेळा तेथे तया चावडीचा सोहळा मिळे डोळावर पावया रोज सकाळी भिक्षेस जाता चावडीवरूनच बाबा रस्ता सहज दर्शन जाता येता स्थानन सोडिता अमिरास तैसेच रोज अस्तमानी चावडी समोर बाबा येऊनी तर्जनी मस्तक डोलवूनी वंदनी सनिष्ठ तेथून मग माघारा जात समाधिगृहाचे कोणापर्यंत तेथून माघारा मस्जिदीत भक्त समवेत जात चावडी एका दिवसा आड नावाला एक पडदा आड दोघा माझी फळ्यांचे कवाड दोघाही आवड गोष्टीची तेथेच पूजा तेथेच आरती होऊनी भक्तजन घरोघर जाती तेथून पुढे स्वस्थ चित्ती मग ते बोलती परस्पर बायत्कारे बंदी वास आतून सायन्सी दृढ सवास भाग्यवीन हा लाभ इत्रास भोगावयास वयास दुर्मिळ तरीही अमीर कंटाला एकेच स्थानी रावयाला बंदी वासची तो गमला तया गमला म्हणे गावाला जावे कोठे स्वातंत्र्याची हौस मना त्यात काय आवडे परतंत्रपणा
पुरे आता हा बंदीखाना, उठली कल्पना कल्पना अमीरा. निघाला बाबांच्या अनुज्ञेविन, तागुनी आपुले नियमित स्थान. गेला कोपर गावा लागून, राहिला जाऊन धर्मशाळे. ते पहा चमत्कार, मराया टेकला एक फकीर. तृष्णेने व्याकुळ होऊनी फार, पाजा घोटभर मानी म्हणे. अमीरास आली दया, गेला पाणी पाजावया. पाणी पिता क्षणी क्षणी ते ठाया, पडली काया निचेष्टित. झाले तयाचे देहावसान, जवळपास नाही कोण. त्यातही रात्रीचा समय पाहून, गडबडले मन अमीराचे. प्रातकाळी भरेल जुरी, त्या अकस्मित मरणावरी. होईल सुरू धराधरी, तपास करील सरकार. घडलेली वार्ता जरी खरी, सकृदर्शनी कोण निर्धारी. निकाल साक्षी पुराव्यावरी, ऐसी ही परी न्यायाची. मीच याते पाजिता पाणी पाजिता. फकीर अवचित मुकला जीविता, ऐसी सत्य वार्ता मी वदता. लागेन हाता ऐताच, माझा संबंध येईल आधी. धरतील मजलाची या संबंधी, पुढे ठरता मरणाची आधी. मी निरपराधी निर्माप्रदी ठरेन, परी ते ठरे पर्यंचा काल. जाईल दुस्सह होतील हाल, तैसाच आल्या वाटेने पळ. काढावा तात्काळ हे ठरले, म्हणून अमीर रातोरात. निघाला तिथून कोणी न देखत, पुढे जाता मागे पाहात. अस्वस्थ चित्त मार्गात, चावडी कैसे येते हाती. मनास तोवर ना निश्चिंती. ऐसा अमीर शंकित वृत्ती, शिरडी प्रती चालला. म्हणे बाबा हे काय केले, काय की हे पाप हे ओढवले. माझेच कर्म मजला फळले, ते मज कळले संपूर्ण. सुखा लागे सोडिली चावडी, म्हणून माझी तोडिली खोडी. आसो आता या दुःखातून काढी, नेऊनी शिर्डीत घाली गा. केली तयारी होतो हात, अमीर निघाला रातोरात. टाकोनी ते तैसेच प्रेत, शाळेत त्या रात्री. बाबा मुखे वदत, क्षमा करुणा भाकीत. पातला जेव्हा चावडी प्रत, झाला स्वस्थ चित्तात. एवंच हा तरी एक धडा, तेथुनी कानास लाविला खडा.
आमिर वर्तू लागला पोडा सोडून कुडा कुडा कुमार्ग असो विश्वासे गुण आला वातापासून मुक्त झाला पुढे कैसा प्रसंग पातला प्रकार घडला तो ऐका चावडीस अवघे 3 खण अग्नेयी कोण बाबांचे ठिकाण चहू बाजूनी फळ्यांचे वेष्टन करीती शयन ते बाबा अवघी रात्र बत्त्या तेवती सदैव उजेडात निजती फकीर फुकरे बाहेर बैसती बाह्य प्रदेशी अंधार आमिर जणू त्यातची एक आजूबाजूस इतर लोक तेही लवंडती तेथीची देख ऐसे कैक ते असती तेथेच बाबांचे पश्चात भागी सर सामान कोठीचे जागी भक्त अब्दुल परम विरागी सेवेस निजांगी तत्पर ऐसे असता मध्यरातीसी बाबा आक्रंदत अब्दुलासी म्हणती माझिया बिछाण्याचे कोशी पहारे विवशी आदळली हाके फाटी हाक देती अब्दुल पातला बत्ती हाती बाबा आक्रंदे तयास म्हणती आता होती ना ती तेथे अब्दुल म्हणे सारे पाहिले काही ते येथे न काहीच दृष्टीस पडले बाबा म्हणती उघडून डोळे नीट सगळे देखरे पाही अब्दुल फिरून बाबा सटक्याने ताडीती जमीन बहिर निद्रिस्त सकळ जन जागृत होऊन अवलोकिती हरिओम.